माझं नाव सुशील अशोक वैद्य, रहिवासी वागदरा. ग्रामपंचायत वागदरातर्फे हा झालेला रोड सरोकार यांच्या घरापासून उगे यांच्या घरापर्यंत. या रोडाचं काम जेव्हा चालू केलं त्यांनी या सदर कामाचा कुठलाही बोर्ड, कोणत्या फंडातून हे काम आहे, त्या व्यतिरिक्त किती फंड काय आहे, किती रक्कम सँक्शन झाले, याबद्दल कुठलंही एस्टिमेट न दाखवता, बोर्ड न लावता यांनी कामाची सुरुवात केली आहे. सदर कामात माझ्याकडे जे कागदपत्र या रोड संदर्भात होते त्यात जो उल्लेख होता, अर्धा फूट खोदकाम करून त्यानंतर 80 mm फिलिंग करून मुरुम टाकून मग कॉम्प्रेस करून त्यानंतर 40 mm टाकल्यानंतर मग मास कॉन्क्रीट करायचं होतं. पण मास कॉन्क्रीट त्यांनी 3 मीटर 30 सेंटीमीटर घ्यायचं होतं, म्हणजे सदर 11 फूट न घेता त्यांनी 10.5 फुटात हे काम केलेलं आहे. त्यानंतर मास कॉन्क्रीट केल्यानंतर त्यांनी लोहा बांधला. लोहामध्ये थोडे 2-3 इंचचा फरक आहे, पण तो कन्सिडर करत नाही आपण. त्यानंतर त्यांनी कॉन्क्रीट केला आहे. कॉन्क्रीटमध्ये 20 mm सोबत 40 mm यूज केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो एस्टिमेटमध्ये त्यांनी सिमेंट यूज केलं आहे त्या व्यतिरिक्त नॉट फॉर सेलवालं MP बिर्लाचं सिमेंट यांनी वापरलेलं आहे. एस्टिमेटमध्ये आपल्याकडे अल्ट्राटेकचं सिमेंट होतं, OPC 53 गेट, पण ते न वापरता त्यांनी हे MP बिर्ला सिमेंट वापरलं आहे. या कामाबद्दल आपण आणि मास कॉन्क्रीटमध्ये चुरी न वापरता चुरीसुद्धा त्यांनी यूज केली आहे. यामुळे फरक असा पडला की रेती कमी लागली आणि गिट्टी सोबत सिमेंट जे वापरलं आहे ते सिमेंट कमी वापरलं हे दिसून नाही पडत लोकांना, त्यामुळे म्हणून त्यांनी यात चुरीचा उपयोग केलेला आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे, ह्या रोडमध्ये काय भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं? बिलकुल मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यात 80 mm वापरला तो पैसा वाचला त्यांचा, मुरुम कॉम्प्रेसर तो पैसा वाचला. त्यानंतर हा रोड जो आता वरचा टोटल वरचा जो फिलिंग आहे तो 10 फूट यायला पाहिजे होता, तो आता जवळपास साधारण 9.5 ते 9.5 फूट आलेला आहे. हे पंचायत समिती कोणती? पंचायत समिती हिंगणा येते. आणि या कामाकरता जे पाणी वापरलं जात आहे ते कुठलं वापरलं जात आहे? यांनी सरकारी विहिरीचं पाणी वापरलं आहे, पण लाईन टोटली त्यांनी डायरेक्ट लाईन वापरलेली आहे. ती तुम्हाला दिसून पडेल. आता म्हणजे सुद्धा वायर यांनी टाकून आहे. विद्युत पुरवठा सुद्धा चोरी केलेला आहे. तो पण चोरी केलेला आहे. नंतर यांनी या कामाबद्दल आपण तक्रार केली होती बाळबोदे साहेबांना. बाळबोदे साहेब कोण आहे? ते आपल्या हिंगणा पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत. तर त्यांच्याकडे आपण ही कंप्लेंट केलेली, तर त्यांनी स्पष्ट बोललं की मला 24 घंटे इथे कामावरती राहता येणार नाही, मला येता येणार नाही. तक्रार मौखिक दिली का लेखी? मौखिक केलेली. मौखिक तक्रार दिली आपण. त्यानंतर तीच तक्रार पुन्हा आपण ग्रामपंचायत वागदऱ्याचे ग्रामसेवक खारकर साहेब यांना पण केलं, पण त्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही त्रास कशाला देऊन राहिले, विनाकारण कशाला एकमेकाचे पाय खिस्सा, असं त्यांचं बोलणं झालं. म्हणजे आज सुद्धा त्यांना कुठेतरी पैसे भेटत आहेत, पाणी मुरत आहे, म्हणून ते सुद्धा संदर्भ कामावरती आले नाही. सरपंचांना पण आपण याबद्दल बोललो, पण सरपंचांनी पण इकडे काही हे केलेलं नाही. कोण आहे आपल्या गावात? बंडू पाटील आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतची चपराशी होते, त्यांना सुद्धा आपण या संदर्भात बोललो, पण ते सुद्धा आलेले नाही. म्हणजे चपराशापासून तर सहाय्यक अभियंत्यापर्यंत कोणी इथे कामावरती देखरेख केलेली नाही आहे. तर या रोडमध्ये असे आणखी काही काम आहेत. या तरीकेचे आणखी इथे 2-3 कामं चालू आहेत त्यांची. तिकडे एक यशवंत हायस्कूल समोर गिट्टी टाकून ठेवलेली आहे, ते काम अजून चालू केलेलं नाही आहे. पुन्हा एक काम झालेलं, तिथे त्यांनी सरळ RMCच्या गाड्या टाकलेल्या आहेत. म्हणजे जे आपण मिक्सरनी सिमेंट वगैरे कॉन्क्रीट वगैरे करायचं होतं, पण त्यांनी ते न करता डायरेक्ट तिकडून RMC मधल्या ज्या रिजेक्ट गाड्या असतात त्या गाड्या डायरेक्ट तिथे वापरलेल्या आहेत. तर आपली इच्छा काय, म्हणजे आता हे संपूर्ण कामाची सखोल चौकशी होऊन जर या कामात भरपूर भ्रष्टाचार आढळला तर याचं बिल काढू नये, अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. भ्रष्टाचार आहेच ना, त्याच्यामध्ये खोदकाम करून त्याने अर्धा फूट खोदकाम करून त्याने त्याला रबाडी वगैरे टाकून लोलरने दाबायचे असते. त्यांनी लोलरनी दाबलं नाही, त्याच्यावर पाणी मारलं नाही आणि डायरेक्ट प्लेन जागेवर गिट्टी हाताळून काम केलेलं आहे. आणि सिमेंट रिजेक्ट झालेलं